भाजप माध्यम प्रमुख आणि प्रवक्ते नवनाथ बन आता निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरणार आहेत। नवनाथ बन भाजपकडून निवडणूक लढवणार आहेत। मानखुर्द शिवाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 135 मधून ते आपला अर्ज दाखल करतील। नवनाथ बन हे देवेंद्र फडणवीस यांचा निकटवर्तीय तथा महाराष्ट्र भाजपचे माध्यम प्रमुख आहेत। मागील निवडणुकीमध्ये उबाठा गटानं या प्रभागामध्ये विजय मिळवलेला होता। आता त्याच प्रभागामधून नवनाथ बन यांना उमेदवारी देण्यात येणार आहे आणि त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। मागील 2 वर्ष महाराष्ट्र भाजपचे माध्यम प्रमुख आणि त्यानंतर प्रवक्ते म्हणून गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यभर सुपरिचित असलेले नवनाथ बन आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। संजय राऊतांना प्रत्युत्तर देण्यासाठी मागच्या अनेक महिन्यांमध्ये त्यांची सातत्याने राज्यात चर्चा झाली आणि त्यात थेट मुंबई महापालिकेच्या रिंगणात तुम्ही उतरताय। नवनाथजी, आधी प्रवक्ता आणि आता थेट मुंबई महापालिकेची निवडणूक, काय वाटतंय? भारतीय जनता पार्टीने मला ही संधी दिली। मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, चंद्रशेखरजी बावनकुळे, अमितजी साटम, आशिषजी शेलार या सर्व नेत्यांनी मला ही संधी दिली, त्याबद्दल मी पक्षाचे मनापासून आभार मानतो। भारतीय जनता पार्टी एकमेव पक्ष असा आहे की जिथं सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळते आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा लढण्यासाठी असतो आणि त्यामुळे ही एक मोठी संधी भारतीय जनता पार्टीनं माझ्यासारख्या अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या कार्यकर्त्यांना दिलेली आहे। मी भारतीय जनता पार्टीचे मनापासून आभार मानतो। या भागातली ही जी काही निवडणूक आहे ती हिंदुत्व आणि तुमच्या भाजपच्या भाषेत तुम्ही सातत्याने ज्या गोष्टीचा आरोप करता की लांगुल चालन, विशिष्ट समुदायाचं लांगुल चालन विरुद्ध हिंदुत्व, या अँगलवरती जाईल असं वाटतंय? हिंदुत्व आमच्यासाठी निवडणुकीचा मुद्दा नाही, हिंदुत्व आमच्या रक्तामध्ये आहे। आम्ही हिंदुत्वाची लढाई ही फक्त निवडणुकीपुरती नाही घेत, तर हिंदुत्व आमच्या रोजच्या जगण्यामध्ये आहे। हिंदुत्व म्हणजे जगणं, हेच भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे आणि त्यासाठीच भारतीय जनता पार्टीचे हजारो कार्यकर्ते वर्षानुवर्ष प्रयत्न करतायत आणि आता ही मोठी संधी या निमित्ताने आलेली आहे। मुंबई महापालिकेवर आपल्याला भगवा फडकायचा आहे आणि महायुतीचाच भगवा फडकायचा आहे। त्यासाठी मुंबईकर हे देवाभाऊंना निश्चितपणे आशीर्वाद देतील। भाजपचा हा नवनाथ आता निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय। निवडणूक कशा पद्धतीने लढली जाते आणि एकंदर या निवडणुकीचं चित्र कसं असेल पाहणं महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद गरुडसह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई।